श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वद्विती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरद प्रसादे करुण मूढ होय शास्त्रज्ञाना त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरित्रा श्रवणी श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊन सुमणे त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोडपा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हा सोनी मल्हारावाची आम्ही आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे एकूण या वाणी चोडप्पा खिन्न झाला म्हणे त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय करुणी परी ते सर्व व्यर्थ गेले काय सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करती तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. त्यांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्र काही उपाय सुचेना. मल्हारावण रूपाने पाठविले ज्या कार्याकारणी ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजियांसी आणि सकळ जनांसी तोंड कसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना नावे पडून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने ते मंदमती म्हणून योजिली कपट युक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडंब गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमावले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले पडतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारावण रूपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयांचे नाव रूपकार्याची धरून हवा आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्या जवळी रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पडाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर याचे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हारावा वरी आड आला त्या कृपा माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय ज्यावरी तया सादानंद सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका निषदिनी शंकर सखा विष्णूची या मनिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणापर नमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु.